आज श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त अकोला शहरात भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। गांधीग्राम येथून पवित्र जल घेऊन आलेल्या कावडधाऱ्यांनी राजराजेश्वर महाराजांना जलाभिषेक करत हर हर महादेवचा जयघोष केला। श्रावण महिन्याचा आरंभ होताच अकोल्यात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून पहिल्या सोमवार निमित्त हजारो भाविक राजराजेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी एकवटले आहेत। अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात पहाटेपासूनच कावडधारकांची रांग लागली होती। रविवारी रात्रीपासूनच गांधीग्राम येथून पूर्णा नदीतून पवित्र जल घेऊन कावडधारक पायी प्रवास करत हर हर महादेवच्या घोषात अकोल्यात दाखल झाले। सुमारे 17 किलोमीटरचा हा प्रवास भक्तिभावाने ओथंबलेला होता। शहरातील राजराजेश्वर मंदिर रोषणाईने सजवलेले असून मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। दरम्यान पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक ठेवली असून वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करण्यात आले आहे। मंदिर परिसरात स्वयंसेवक आणि भाविकांनी गर्दीचे व्यवस्थापन करत सर्व भक्तांना योग्य मार्गदर्शन केले। अकोल्यात वर्षानुवर्ष चालत आलेली कावड यात्रेची ही परंपरा यंदाही उत्साहात पार पडली असून श्रावणाच्या पवित्र सोमवारासाठी शहर दुमदुमून गेला। राजराजेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात अखंड जलाभिषेक सुरू असून भक्तांनी आपल्या श्रद्धेचा वर्षाव करत परमेश्वराची कृपा मिळावी यासाठी प्रार्थना केली। शहरातील वातावरणात फक्त भक्तीचा रंग भरला असून भाविकांमध्ये आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत आहे। मला 15 वर्ष झाले श्री राजराजेश्वर महाराज अकोल्याचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध आहे। आमची मनोकामना करणारा भगवान श्री राजराजेश्वर महाराज की जय। बम बम भोले। मी मागील 25 वर्षापासून राजराजेश्वर मंदिरात येत आहे। पहिले आई वडिलांसोबत येत होतो, आता नंतर मित्रांसोबत आणि आता परिवारसोबत येत आहे। मागील 25 वर्षापासून माझ्यासोबत अनेक राजराजेश्वर महाराजाचे चमत्कार घडलेले आहे। राजराजेश्वर महाराज की जय। आमची श्रद्धा, आम्ही 11 वर्षापासून कावड काढतो। नीलकंठेश्वर शिवभक्त मित्र मंडळ शांततानगर। आमची श्रद्धा हेच आहे की देवानं सगळं आपल्या हिंदू धर्माला सुरक्षित आणि चांगलं ठेवावं आणि आपलं हिंदू राष्ट्र लवकरात लवकर झालं पाहिजे, आमची इच्छा आहे। किती किलोमीटरचा प्रवास आहे? आमचा 20 किलोमीटरचा प्रवास आहे। गांधीग्राम ते अकोला पायी येत असतो आम्ही 20 किलोमीटर। जवळजवळ सर्वप्रथम श्री राजराजेश्वरच्या चरणी शतशत कोटी प्रणाम। मी जवळपास माझं जसं लग्न झालं आणि मी अकोल्यात आली तशी मी येत आहे। मी पहिले माझ्या सासूंसोबत यायची, नंतर माझ्या पत्नीसोबत यायची आणि आता मला देवानी आता मी येत आहे। बस एवढीच माझी श्रद्धा आहे आणि विश्वास आहे की मला देव माझ्या जीवाजीव असेपर्यंत येऊ देईल। श्री शिवाय नमस्तुभ्यं।